sarmangna hasuruchi kaklusan salvatu amchi asai disyo mote anandaचा सण हाय सावजुची साहेबांचा हौशेन भरलंय फिरगेची सारी देवा दे कृपा तुझी देवा दे कृपा तुझी देवा दे कृपा तुझी. Good morning, my dear friends, and a very, very warm welcome this morning for this Eucharistic celebration. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपल्या पॅरिसचा आश्रयदाता संत जोसेफ याचा सण साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. संत जोसेफ हा आपल्या पॅरिसचा आश्रयदाता आहे. संपूर्ण पॅरिस आपण संत जोसेफच्या हाती सोपवूया. संत जोसेफच्या मध्यस्थीने आपल्या पॅरिसवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण खास प्रार्थना करूया. आपल्या पॅरिसमधील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण आज संत जोसेफकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना करण्या अगोदर आपण आपली मनं शुद्ध करूया. आपल्या हातून जी काही पापं झाली असतील त्या सर्व पापांचं मनात दुःख धरून परमेश्वराकडे आपण क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हा सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे सेवा. धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा. महिमा हो गावा मुखी निता.
प्रभुदेव पित्या प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमोनिमान हो तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनकनंदना परिशोकरा प्रभु दुःखहरा परमेशा दयेशा सगरा जगपापहारी दयामवरी करित्वरा पतित पावना जगपापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनान देव शांती देवो सज्जनान देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, विश्वाच्या निर्मात्या आणि शासका, प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या गुणांचा विकास करण्यासाठी आणि दुसऱ्यांच्या हितासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी पाचारण करतोस. संत योसेफच्या उदाहरणाने आणि मार्गदर्शनाने तुझ्या इच्छेप्रमाणे काम करण्यास आणि शेवटी तू अभिवचन दिलेला स्वर्गसुख प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही नम्र प्रार्थना आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. देव बोलला, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. नर आणि नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि सबीज फळे देणारी प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ती तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो. आणि तसे ते झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली, हा 6वा दिवस. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही अस्तित्वात आले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विश्रांती घेतली.
देवाने हा 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विश्रांती घेतली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपले प्रतिसाद असेल. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीसने. सर्वांनी म्हणा. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीसने. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी आणि जग ही निर्माण केली. त्यापूर्वीच अनादिकालापासून अनंत काळापर्यंत तू देव आहेस. आपले उत्तर. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीसने. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवानो, परत जा, कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहारासारखी आहेत. आपले उत्तर. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीसने. आमचे आयुष्य मोजके दिवस आहे हे आम्हाला शिकव, म्हणजे आम्ही सुज्ञ होऊ. हे परमेश्वरा, मागे फिर, किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकावर करुणा कर. आपले उत्तर. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीसने. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीत तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. तुझी कृती तुझ्या सेवकांना व तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. आपले उत्तर. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीसने. पौलचे कलसेकरास पत्र यातून घेतलेले दुसरे वाचन. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण करण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नामाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. हालेलुया, स्तुती गाऊ चला. हालेलुया, स्तुती गाऊ चला. एक होऊन तन मनाने प्रभूची स्तुती गान गा.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? हा सुताराचा मुलगा ना? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, सिमोन आणि यहुदा हे ह्यांचे भाऊ ना? ह्याच्या बहिणी व त्याच्या सर्व आपणाबरोबर आहेत नाही काय? मग हे सर्व ज्ञान ह्याला कुठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेश त्याला आपला देश आणि आपले घर ह्यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. हे संत जोसेफा, आम्हासाठी विनंती कर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण सर्वजण आज संत जोसेफचा सण साजरा करीत आहोत. संत जोसेफच्या मध्यस्थीने आपल्या पॅरिशमधील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण सर्वजण या मिसामध्ये प्रार्थना करूया. काही वर्षांपूर्वी इटलीमध्ये एक फार प्रख्यात चित्रकार होते. ह्या चित्रकाराने स्वर्गाचं चित्र पेंटिंग केलं. देवबापाच्या बाजूला प्रभू येशू, दुसऱ्या बाजूला मरिया माता, सगळे देवदूत, ह्यांचं स्वर्गाचं असं एक सुंदर चित्र ह्या चित्रकाराने काढलं आणि हे चित्र पोप साहेबांना त्याने अर्पण केलं. पोप साहेबांनी ते चित्र पाहिलं आणि बघितलं की एका मध्ये देव बाप आहे, प्रभू येशूचं चित्र आहे, मरिया मातेचं चित्र आहे, अनेक देवदूतांची चित्र आहेत. आणि पोप साहेबांनी त्या चित्रकाराला जवळ बोलावून विचारलं, तू ही सगळी चित्र काढली आहेत, संत योसेफचे चित्र मला दिसत नाही, कुठे आहे ते? ओके, आय विल डू वन थिंग. तो म्हणाला की मी एका कोपऱ्यात, कुठेतरी त्या चित्राच्या कोपऱ्यात संत जोसेफचं चित्र रंगवीन आणि तुम्हाला परत देईन. पोप म्हणाले, नाही, मी तुला सांगतो, जर मला तू चित्र देत असशील तर संत जोसेफचं चित्र मध्यभागी मरिया मातेच्या बाजूला पाहिजे, कुठेतरी कोपऱ्यात नको. आणि तो चित्रकार गेला. त्याने पुन्हा एकदा ते चित्र काढलं. संत जोसेफला मरिया मातेच्या बाजूला उभं केलं. असं चित्र काढून ते आणून पोप साहेबांना दिलं. पोप साहेबांना ती चित्र फार आवडलं. ह्यामध्ये आपल्याला काय दिसतं की पोप साहेबांनी संत जोसेफला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, कुठेतरी कोपऱ्यात नाही, मरिया मातेच्या बाजूला. कारण संत जोसेफचं स्थान फार मोठं आहे. 1955 साली पोप पायस 12 ह्यांनी संत जोसेफला कामगारांचा संत म्हणून किंवा आश्रयदाता म्हणून नेमलेला आहे. 1 मे 1955 ह्या दिवशी पोप 12 ह्यांनी संत जोसेफला जगभर जाहीर केलं की संत जोसेफ हा कामगारांचा आश्रयदाता आहे,
किती मोठा मान संत जोसेफला दिलेला आहे. सगळे जगभरातील कामगार त्याच्या मध्यस्थीसाठी थांबलेले असतात, त्याच्या पायाशी येत असतात. पोप पायस 9 ह्यांनी संत जोसेफला आणखीन एक मोठा मान दिला होता. जागतिक ख्रिस्त सभा जी आहे, संपूर्ण जगातील ख्रिस्त सभा, देऊळ माता, ह्या ख्रिस्त सभेचा आश्रयदाता. आजपर्यंत कोणी संत ख्रिस्त सभेचा आश्रयदाता नव्हता किंवा नेमला नव्हता, तर पोप पायस 9 ह्यांनी संत जोसेफला संपूर्ण ख्रिस्त सभेचा आश्रयदाता म्हणून नेमलं आहे. तर सगळ्या पोप्सनी जोसेफला फार मोठं स्थान दिलेलं आहे. आपण बायबलमध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, संत जोसेफची जास्त माहिती नाही. फक्त येशूच्या जन्माअगोदर जोसेफची माहिती आहे, त्याचा सोयरीक मरियमातेशी झाली होती त्या संदर्भात. येशूच्या जन्मानंतर थोडीशी माहिती आहे, परंतु त्या पलीकडे योसेफची जास्त माहिती बायबलमध्ये नाही. परंतु काही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने संत जोसेफच्या बाबतीत दिसतात. हा संत जोसेफ एक वयस्क मनुष्य होता, जवळजवळ म्हातारा मनुष्य होता, आणि त्या वयात त्याचं मरियमातेशी लग्न झालं आणि त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची, प्रभू येशूची, मरियमातेची जबाबदारी संत जोसेफवर पडली. ही जबाबदारी माझ्या प्रिय मित्रांनो संत जोसेफने कशी पार पाडली पहा. ही जबाबदारी संत जोसेफने अत्यंत उत्तमरित्या पार पाडलेली आहे. एक उत्तम पालक म्हणून हा योसेफ सुताराचं काम करीत होता. सुताराचं काम करायचा, अहोरात्र कष्ट करायचा, घाम गाळायचा, 2 पैसे कमावायचा आणि मरियमातेचा आणि येशूचा सांभाळ करायचा. कुटुंबाची जबाबदारी त्याला कळली होती. तो कुटुंबाचा प्रमुख होता आणि त्यांनी ती जबाबदारी जाणली आणि चांगलं काम करून त्यांचा सांभाळ केला. आजच्या जगात आपल्याला काय दिसतं, बरेच कुटुंब पालक, कुटुंब प्रमुख त्यांची जबाबदारी जाणत नाहीत. एखादी बाई येते आणि मला सांगते, फादर संपूर्ण दिवस मी काम करते, माझा मिस्टर, माझा नवरा काहीच काम करत नाही, संध्याकाळी येतो आणि पितो, काहीच काम तो करीत नाही, आणि कुटुंबाचा सांभाळ मला काम करून मला करावा लागतो, तो काहीच करत नाही. असे पालक आहेत, कुटुंबाची जबाबदारी घेत नाहीत. परंतु जोसेफने कुटुंबाची जबाबदारी अत्यंत उत्तमरित्या पार पाडली आहे. जोसेफला त्याच्या अंगात फार चांगले गुण होते. काही गोष्टी त्याला कळल्या नाहीत, समजल्या नाहीत, आणि तरी पण त्या गोष्टींचा त्याने स्वीकार केला. उदाहरणार्थ, मरियमाता आणि योसेफ ह्यांचं सोयरीक झाली होती, एंगेजमेंट झालं होतं. लग्नाअगोदर मरियमातेला दिवस गेले आहेत असं योसेफने पाहिलं आणि त्याच्या मनात चक्र फिरू लागली की ही बाई, हिचं माझ्याबरोबर लग्न होणार आहे आणि ती आता गरोदर राहिलेली आहे, हे कसं घडलं आहे. आणि तो मरियमातेला सोडून देणार होता असे विचार त्याच्या मनात चालले होते. पण त्याने घाई केली नाही. देवदूताने स्वप्नात येऊन त्याला सांगितलं की जे काही मरियमातेच्या बाबतीत घडत आहे ते सगळं देवाच्या कृपेने घडत आहे, पवित्र आत्म्याच्या कृपेने घडत आहे. जो गर्भ तिला वाढत आहे तो पवित्र आत्म्याच्याद्वारे वाढत आहे. तिने कुठल्याच प्रकारचं वाईट कृत्य, वाईट पाप केलेलं नाही. आणि हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याने मरियमातेचा स्वीकार केला. मला लोक बोलतील, टीका निंदा नालस्ती करतील, मरियमातेची टीका निंदा नालस्ती करतील, हे सगळं त्याला माहीत असून देखील त्याने मरियमातेचा स्वीकार केला. ह्या गोष्टी का घडत आहेत समजल्या नाहीत, तरी पण देवाची इच्छा अशी आहे आणि म्हणून त्याने ही देवाची इच्छा मानून ते सगळं सहन केलं, सगळं स्वीकारलं. दुसरी गोष्ट, प्रभू येशू 12 वर्षांचा होता. मरियमाता, योसेफ आणि प्रभू येशू हे जेरुसलेमला सणासाठी गेले होते आणि तिकडे सणाची सगळी सोहळा संपवून ते घरी परतत असताना त्यांच्या लक्षात आलं की येशू आपल्याबरोबर नाही, येशू हरवला आहे. कुठे आहे तो?
सगळ्या मित्रमंडळीमध्ये त्यांनी शोध केला, येशू सापडला नाही. आणि मग ते शोध घेत घेत परत एक दिवसाची वाट चालून जेरुसलेमच्या मंदिरात गेले. तिकडे मंदिरामध्ये येशू बसला होता, प्रार्थना करीत होता आणि जे तिकडे मोठी संत मंडळी बसली होती त्यांच्याशी चर्चा करीत होता. आणि मग मरियम मातेने येशूला विचारलं, तू असं का केलंस, का मागे राहिलास? मरियम मातेला काहीच कळलं नाही. येशू म्हणाला की आय शुड बी इन माय फादर्स बिझनेस, मी माझ्या स्वर्गीय पित्याच्या कामामध्ये असावं, हे तुला कसं कळलं नाही? मरियम मातेला योसेफला काहीच कळलं नाही आणि योसेफ शांत बसला. येशूबरोबर त्याने हुज्जत घातली नाही, त्याला मारलं नाही, तू असा का वागलास नाही. ही डिड नॉट अंडरस्टँड जीजस अँड येट ही एक्सेप्टेड जीजस. येशू त्याला समजला नाही, येशू असं का वागला हे त्याला समजलं नाही आणि त्याने येशूचा स्वीकार केला. आपल्या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा असे वितरणवाद होत असतात. हजबंड एका बाजूला, वाईफ एका बाजूला, दोघांचं पटत नाही. ती असं का वागते हे हजबंडला कळत नाही, तो असा का वागतो हे बाईला, त्याच्या पत्नीला कळत नाही. दोघांमध्ये वितंडवाद होतो, आर्ग्युमेंट सुरू होते आणि तिकडे शांती नष्ट होते. ते एकमेकाला समजून घेत नाहीत. योसेफने ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि सगळ्या गोष्टी स्वीकारल्या. आपल्या प्रत्येक पालकाने देखील योसेफप्रमाणे वागायचं आहे. आपले पालक आपण बघतो कधी कधी काम करीत नाहीत, आपले पालक समजून घेत नाहीत. वी हॅव टू प्रे फॉर आवर पेरेंट्स, आवर फादर स्पेशली, की ह्या पालकांनी संत जोसेफसारखं वागावं, म्हणजे कुटुंबामध्ये सुख आणि शांती निर्माण होईल. ह्या दिवसात आपण करोनाच्या व्हायरसच्या दिवसामध्ये आहोत. अनेक गोष्टी कामगारांबद्दल आपण ऐकत आहोत. आपल्या मुंबईसारख्या शहरात, दिल्लीसारख्या शहरात हजारो बाहेरचे आलेले कामगार आहेत. हे कामगार आता बेकार आहेत, त्यांना काहीच पगार मिळत नाही, हातावर कमावतील आणि पानावर खातील अशी त्यांची स्थिती आहे. हे कामगार हे सगळी शहरं सोडून आपल्या गावी जात आहेत. टी व्हीवर आपण बऱ्याच मुलाखती पाहतो. काही कामगारांना विचारलं, पायी चालले इकडून बनारसला, अलाहाबादला, किती दिवस लागतील? 15 दिवस लागतील. बिचारे इकडे खायला मिळत नाही, तिकडे तरी काय होणार माहीत नाही, कसा प्रवास होणार ते माहीत नाही. ह्या सगळ्या कामगारांचा आश्रयदाता संत जोसेफ नेमलेला आहे. या दिवसात संत जोसेफकडे आपण खास प्रार्थना करूया की ही कामगारांची जी दुःखे आहेत ही दुःखे कमी व्हावीत. ह्या कामगारांना पुन्हा एकदा चांगला जॉब मिळावा, चांगला पगार मिळावा आणि चांगली सुख शांती मिळावी. संत जोसेफ हा आपल्या पॅरिसचा आश्रयदाता आहे. संत जोसेफकडे आपण प्रार्थना करूया की आपल्या पॅरिसवर त्याच्या मध्यस्थीने परमेश्वराचा फार मोठा आशीर्वाद यावा. त्याच्या मध्यस्थीने प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा. प्रत्येक कुटुंबामध्ये सुख, समाधान आणि शांती नांदावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. स्वर्ग आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावरी माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरी माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकालचे जीवन यावरी माझा विश्वास आहे. आमेन. कॉन्फ्रटर्निटीचे जे सभासद आहेत त्यांच्यासाठी आपण खास प्रार्थना करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की हात समोर करून परमेश्वराचा आशीर्वाद
आपल्या सगळ्या सभासदांसाठी, कॉन्फ्रेटर्निटीच्या सभासदांसाठी आपण आता परमेश्वराचा आशीर्वाद मागूया. मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. प्रभू, ह्या तुझ्या सत्यवचनाला अनुसरून प्रभू, या तुझ्या सत्यवचनाला अनुसरून आम्ही तुझे सेवक, आम्ही तुझे सेवक तुझ्या पावलावर पाऊल ठेवून सेवेचा वसा अंगीकारला आहे. व तू आज्ञा गुरुवारच्या दिवशी घालून दिलेला महामंत्र आम्ही गिरवीत आहोत. आमचा आश्रयदाता संत जोसेफ याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निष्ठावंत आणि प्रामाणिक सेवक बनण्यास आम्हाला कृपा दे. आम्ही केवळ नावासाठी प्रसिद्धीसाठी किंवा मान सन्मानासाठी हपापू नये, तर आमच्या हातून देऊळ मातेची विशेष करून आमच्या धर्मग्रामाची निस्वार्थीपणे सेवा घडावी आणि कॉन्फ्रेटर्निटी बंधुत्वाची आस्थेची आणि आपुलकीची ज्योत आम्ही नेहमी पेटत ठेवावी म्हणून आशीर्वाद दे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ब्रीद वाक्यानुसार सहाय्य करून सुमार्गावर चालण्यास आम्हाला प्रेरणा दे. आमेन. मित्रांनो, आपल्या ज्या विनंत्या असतील त्या सर्व विनंत्या आपण परमेश्वरासमोर मांडूया आणि आता एकमेकांसाठी प्रार्थना. आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. कृपया सर्वांनी हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया. या कोरोना विषाणूच्या वेळी आपण चर्चला जात नाही, परंतु देवाच्या अधिक समीप आहोत. देवाने आपले परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरू स्वामी, धर्मगुरू आणि व्रतस्थ लोकांना आशीर्वादित करून सुखी समाधानांनी व निरोगी ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे डॉक्टर, नर्सेस व इतर सेवक सेविका यांनी आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची सेवा करत आहेत. त्यांना परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद व त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा यावा, तसेच सर्व धोक्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व कामगारांसाठी की त्यांनी आपल्यावर सोपविलेल्या कामांशी श्रद्धावंत राहून त्यांच्या मेहनतीच्या फलाचा आनंद पात्रतेने व जबाबदारीने घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. या कोरोना विषाणूच्या काळात आपल्या पॅरिशमध्ये जे मरण पावले आहेत, तसेच संपूर्ण जगात जे या विषाणूमुळे मरण पावलेत, त्यांच्या आत्म्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान सनातन परमेश्वर पित्या, आम्ही सर्व तुझी लेकरे विश्वास आणि भक्तिभावाने तुझ्या पायाशी आलेलो असताना ज्या विनंत्या तुझ्या पायाशी आम्ही ठेवित आहोत त्या सर्वांचा तू स्वीकार कर. ही नम्र प्रार्थना मी आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. भेट आमची घेरे बापा ही भाकरीची, भेट समर्पितो आम्ही द्राक्षरसाची, आणि अर्पणा संगे हे जिणे आमचे, स्वीकारुणी पावन कर अर्पण सर्वांचे, स्वीकार कर पावन कर अर्पण आमचे, प्रेमाने उपकार स्मरून तुला अर्पिले, स्वर्गीच्या दानाने भरचिणे आमचे, कृपा दे आम्हा सगळ्यास जीवन प्रेमाचे, कृपा दे आम्हा सगळ्यास जीवन प्रेमाचे, कृपा दे आम्हा सगळ्यास जीवन प्रेमाचे. बंधुवरीनो, माझे तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो परमेश्वरा, दयेच्या सागरा, संत योसेफच्या सणाच्या दिवशी आमच्या ह्या दानांवर कृपादृष्टी वळव. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना या बलिदानामुळे कृपादान दे. ही नम्र प्रार्थना मी आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यात द्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य आणि तारणदायक आहे. संत योसेफचा आम्ही आज सण साजरा करीत आहोत. तो नीतिमान, धोरणी आणि निष्ठावान मनुष्य होता. म्हणूनच तू त्याला तुझ्या कुटुंबाचा प्रमुख नेमलेस. पतीच्या प्रेमाने त्याने देवमाता कुमारी मरिया हिला सांभाळले. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने गर्भीधारण झालेला तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे त्याने पित्याच्या प्रेमाने संगोपन केले. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात आणि तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही सुद्धा गायन गात म्हणतो. पावन 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 तम हे, शक्तिशाली तू प्रभुवर. पावन 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 तम हे.
शक्तिशाली तू प्रभुवर परम ईशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा जय 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 कार प्रभुचा यशोगीत गाण भांतरा पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानिले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानिले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे. हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वल ग्रेशियस व इतर सर्व महागुरू व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्ववर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपल्या प्रभू येशूने जी प्रार्थना शिष्यांना शिकवली, तीच प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने बोलूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साने पापांपासून दूर राहू आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आता आपण एकमेकास ख्रिस्ताच्या शांतीने वंदन करूया. पीस. जगाची जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. पहा, हा आपला प्रभू जो जगाला शांती देण्यासाठी या जगात अवतरला, तो हा आपला प्रभू. पहा, याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. We now make our spiritual communion with the Lord. O Lord Jesus, since I cannot now receive you in your sacramental presence, I beg you to come spiritually into my soul, to enrich me with your holy grace, and make me truly your own forever. O Jesus, living in Mary, come and live in me, in the spirit of your holiness, in the fullness of your power, in the communion of your mysteries, in the perfection of your ways. O divine guest, give to my soul a strong, lively faith, an unbounded trust, perfect humility, an abiding sorrow for my sins, a total abandonment to your divine will, and a perfect loving union with you in mind and heart. O sacrament most holy, O sacrament divine, all praise and all thanksgiving be every moment thine. Lord Jesus, thank you for the blessings and graces you have given me through this spiritual communion. We pray now for relief from the coronavirus. Almighty and merciful God, who show your love to all creation everywhere, hear graciously the prayers we make for all those affected by the coronavirus in various parts of the world. We come before you, asking for a quick control of the outbreak, for a healing of those affected, for the victims and their families. We pray for the doctors doing research that an effective vaccine to combat the sickness is speedily found,
we pray for the government and health authorities that they take appropriate steps for the good of the people. We make this prayer through Christ our Lord. Amen. Dear friends, we the fathers and our sisters wish all of you a very happy feast and God's choicest blessing on every family. आपले सगळे फादर्स आणि आपल्या सिस्टर्स ह्यांच्या वतीनं मी आपणा सगळ्यांना हा संत जोसेफचा सण सुखाचा, समाधानाचा आणि शांतीचा जावा असं इच्छित आहे. I want to say a big thank you. We had appointed a small team to look after the Novena Days Masses and the Novena prayers and everything. I want to say a big thank you to that team for the last so many days. They have been working very hard so that we can get Mass and the Novena at home. ही जी टीम आम्ही स्थापन केली होती, ह्या टीमने पुष्कळ कष्ट सहन करून, कष्ट घेऊन आपणापर्यंत रोजची मिसा आणि नवीनाची प्रार्थना पोहोचवली. त्यांना बिग थँक्यू टू ऑल ऑफ देम. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो परमेश्वरा, या ख्रिस्त प्रसादाचे सेवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक. संत योसेफच्या उदाहरणाने स्फूर्ती देऊन तुझ्या प्रेमाचे आमच्या जीवनातून दर्शन घडव. ही नम्र प्रार्थना मी आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठवण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया.